जय जय रघुवीर समर्थ। आपण आज या व्हिडिओच्या मार्फत समर्थांचे आई वडील सूर्याजी पंत आणि रानूबाई यांना कशा प्रकारे सूर्यदेवतेचे वरदान मिळाले होते आणि कोणते वरदान मिळाले ते श्रवण करणार आहोत। नमस्कार, मी उत्कर्ष रामदासी। समर्थांचे वडील म्हणजे सूर्याजी पंत हे अतिशय धार्मिक वृत्तीचे मनुष्य होते। त्यांच्याकडे 2 गावचे कुलकर्णी पद होते, परंतु त्यांचा बहुतांश वेळ हा 1200 सूर्यनमस्कार, 1200 गायत्री, राम नामाचा जप तसेच आदित्य हृदय स्तोत्राचं पठण यामध्ये व्यतीत होत असे। आणि रामरायाच्या कृपेने आणि सूर्यदेवतेच्या कृपेने त्यांना पत्नी सुद्धा अनुकूल मिळाली होती। राणूबाई सुद्धा रोज रामाला नैवेद्य दाखवणे, रोज आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणे, रोज गोपूजन करणे आणि राम नामाचा जप करणे या गोष्टी त्या करत असत। आता 36 वर्ष झाले राणूबाई आणि सूर्याजी पंत निरंतर रामरायाची आणि सूर्यदेवतेची उपासना करत असत। एक दिवस सूर्याजी पंतांच्या मनात विचार आला की एवढे वर्ष झाले, आता आपल्याला संतान प्राप्ती काय होणार नाही, त्यामुळे आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा। त्याआधी आपण सूर्यदेवतेची जी उपासना करत आहोत, सूर्य उपासना जी आपण करत आहोत, तर त्याचं उद्यापन आपण केलं पाहिजे। म्हणून त्यांनी दिवस निवडला शके 1525 माघ शुद्ध सप्तमी दिवशी सूर्याजी पंतांनी उद्यापनाचा दिवस निवडला। आता उद्यापनाचे उत्तर पूजा ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस एक तेजपुंज ब्राह्मण त्यांच्या समोर उभा राहिला। सूर्याजी पंतांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही इतके वर्ष ज्याची उपासना करत आलेला आहात तो म्हणजे मी सूर्यदेवता आहे। तुम्हाला वर देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। सूर्याजी पंत कोणता तरी वर मागा। परंतु सूर्याजी पंत म्हणाले, तुमचं दर्शन झालं हेच खूप मोठं भाग्य आहे, आता मला काही मागण्याची इच्छा नाही। त्यावेळेस सूर्यदेवता म्हणाले, तुम्हाला काहीतरी वर मागावं लागेल, तुम्हाला मागायचं नसेल तर तुमच्या पत्नीला या ठिकाणी बोलवा। मग त्या ठिकाणी राणूबाईंना बोलवलं जातं। राणूबाई त्यांना साष्टांग नमस्कार करतात। सूर्याजी पंत सांगतात की हे साक्षात सूर्यदेवता आहेत। सूर्यदेवता राणूबाईंना म्हणतात की मातोश्री, जो पाहिजे तो वर मागा, आज तुमचा तो वर पूर्ण होईल। त्यावेळेस राणूबाई म्हणतात, तुमचं दर्शन तर झालं, परंतु स्त्री स्वभावानुसार माझा एक खूप मोठी इच्छा आहे, ती म्हणजे मला पुत्र प्राप्ती व्हावी। त्यावेळेस सूर्यदेवता म्हणतात की गेल्या 23 पिढ्या तुमच्या घरामध्ये रामरायाची आणि सूर्यदेवतेची उपासना चालू आहे आणि त्याला अनुसरूनच मी तुम्हाला आज वर देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या अंशाकडून 1 आणि मारुती अंशाकडून 1 असे 2 पुत्र तुम्हाला होतील, असा वरदान सूर्यदेवतेने राणूबाईंना आणि सूर्याजी पंतांना दिलं। आता जो मोठा मुलगा आहे तो माझ्या अंशाकडून जो होणार आहे, म्हणजे सूर्यदेवतेच्या अंशाकडून जो होणारा मुलगा आहे तो गृहस्थाश्रम स्वीकारून पुढे वंशवृद्धी करेल आणि उत्तर म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावरती राहून तो भगवंताचं भजन करेल। परंतु जो मारुती अंशाचा मुलगा आहे, म्हणजे मारुती अंशाकडून जो होणारा मुलगा आहे तो निरंतर राष्ट्रकार्य करण्यासाठी कृष्णातीरी राहील आणि अखंड ब्रह्मचर्याचे पालन करून राष्ट्राच्या कल्याणार्थ संपूर्ण भारत भ्रमण करून राष्ट्राची निर्मिती करेल, असं वरदान सूर्यदेवतांनी राणूबाई आणि सूर्याजी पंतांना दिलं। आपण पुढच्या व्हिडिओत आता श्रवण करणार आहोत की समर्थांच्या मोठ्या भावाचा म्हणजे गंगाधर पंतांचा जन्म आणि समर्थांचा जन्म कशा प्रकारे झाला, कधी झाला, हे पुढच्या व्हिडिओत आपण श्रवण करणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ।